नांदेडमधील विलास घुले हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। विलास घुले याचा मित्र उमेश माने याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते। याच कारणातून त्यांना मारहाण होत असताना वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर चाकूचे वार करत हत्या करण्यात आली। आता या प्रकरणात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे। विलास घुलेचा मित्र उमेश माने हा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत असल्याची, अत्याचार करत असल्याची तक्रार या महिलेने दाखल केली आहे। या प्रकरणात उमेश माने याच्याशी संबंध न ठेवल्यास तुझ्या लेकराला, नवऱ्याला मारून टाकू अशी धमकी मयत विलास घुले यांनी दिली होती, असा आरोप या महिलेने केला। अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही। फोन लावल्याच्या नंतर मग जबरदस्ती झाली, बलात्कार झाला। तर मग ते दरवाजाच्या बाहेर आल्यावर म्हणला माझ्या व्हिडिओ आहे, व्हिडिओ जर तू कुणाला सांगशील तर व्हिडिओ मी व्हायरल करेन। मग त्या भीतीपोटी मी कुणाला सांगितलं नाही आणि मला 2-4 दिवस झाले की आणखीन मला त्या व्हिडिओचे धमकी द्यायला चालू केली त्याने। मानेने रमेश घुलेली आणि विलास घुलेला फोन केला, ते तक्रार द्यायला असं चालू आहेत म्हणून। तर मग रमेश घुले, विलास घुले, ते उमेश माने, ते तिघ सगळेच आले तिथं। आणखीन जर तक्रार करायला जातात तर तुमचं काही खरं नाहीये।